भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. शस्त्रसंधी होणं हे मोठं यश असल्याचं म्हणत मानले दोन्ही देशांचे आभार. भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचा कबुलीनामा. नूर खान एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं पाक पंतप्रधान शहबाज शरीफकडून मान्य. भारतानं बॅलिस्टिक मिसाईल डागल्याबाबत मुनीरचा शरीफला मध्यरात्री 2:30 वाजता फोन. भारताला हव्या असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला पाठवणार. भारताला हवेत हाफिज सईद, दाऊद आणि मसूद अझहर. केंद्र सरकारची यादी तयार. सुरक्षा दलांकडून काश्मीर खोऱ्यात 11 दहशतवाद्यांचा शोध सुरू. निशाण्यावरील 17 दहशतवाद्यांपैकी 6 जण ठार. सुरक्षा दलांच्या ऑपरेशनमध्ये त्रालमध्ये 3 तर शोपियानमध्ये 3 दहशतवादी ठार. पाकिस्तानी पत्रकार मोईद मिर्जादाकडून पाकच्या खोट्या दाव्यांची पोलखोल. पाकच्या एकाही मिसाईलनं भारतात नुकसान केलं नाही, मात्र भारतानं पाकवर मिसाईल डागल्यानं मोठं नुकसान झाल्याची कबुली. तुर्कीच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची मुंबई हायकोर्टात धाव. भारतानं परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाशिवाय निर्णय घेतल्याचा दावा.